नमस्कार. सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा. नवी मुंबई महानगरपालिकेची रणधुमाळी चालू झालेली आहे. राजकीय वातावरणाला हे उधाण आलेलं आहे. नवी मुंबई प्रभाग क्रमांक 11 ओबीसी महिला गटातून उभे राहिलेल्या माजी नगरसेविका मेघाली राऊत यांच्या कार्यालयात आपण आलेलो आहोत. तर या अनुषंगाने आपल्या समोर आहेत मधुकर राऊत. काय सांगाल आपण या प्रभागामध्ये मेघालय राऊत यांच्या माध्यमातून काय कामं केलेली आहे आणि आता कशा अनुषंगाने आपण पुन्हा एकदा मेघालय राऊत यांना उमेदवारी घेतलेली आहे? या ठिकाणी सर्वप्रथम प्रभाग क्रमांक 11च्या सर्व मतदारांना माझ्याकडून नमस्कार. जय महाराष्ट्र. बंधूंनो, गेल्या 2015च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपल्या या ठिकाणच्या स्थानिक नगरसेविका मेघाली राऊत यांना प्रभाग क्रमांक 38 जो आमचा जुना होता यामधून वयाच्या त्यांच्या 21व्या वर्षी या ठिकाणी सर्व मतदार बंधूंनी भरभरून प्रेम देऊन त्या भरघोस मताने शिवसेनेकडून निवडून आल्या होत्या. आणि या ठिकाणी ह्या वेळेला आम्हाला शिवसेनेकडून शेवटच्या क्षणापर्यंत शिंदे गटामधून तिकीट मिळणार अशा प्रकारचा आम्हाला मेसेज मिळत होता. काही लोकांनी यामध्ये अडचणी आणल्यात, कारण त्यांना आपल्या कुटुंबातीलच सर्व लोकांना या ठिकाणी उमेदवारी हवी होती. परंतु स्थानिक नगरसेविका असल्यामुळे पक्षाचे मुख्य नेते यांनी सांगितले की कुठल्याही प्रकारच्या नगरसेवकांना ज्यांना आपण प्रवेश दिलेला आहे अशा कुठल्याही नगरसेवकांचं तिकीट या ठिकाणी आपल्याला कापायचं नाही. आणि म्हणून ह्या भरोशावर आम्ही या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत लढा देत होतो. परंतु मागच्या बाजूनी दाराच्या पडद्या आड या ठिकाणी काही लोक कटकारस्थान करत होते आणि आपल्याच कुटुंबातील सर्व सदस्यांना, त्यामध्ये स्वतः आपली पत्नी, आपली सून, आपला भाचा, अशा आपला पुतण्या, अशा ठिकाणी आम्हालाच तिकीट पाहिजेत. आणि ज्या ठिकाणी स्टँडिंग नगरसेविका मेघाली राऊत यांनी गेल्या 10 ते 11 वर्षामध्ये त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर सुद्धा आजपर्यंत आम्ही लोकांमध्ये राहून लोकांच्या अडचणी, त्यांच्या ज्या काही समस्या होत्या त्या सर्व सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आटोकाट आजपर्यंत करत होतो. आणि ह्या लोकांच्या प्रेमामुळे या ठिकाणी आम्हाला असं वाटत होतं की यावेळेलाही सुद्धा आम्हाला ही संधी मिळेल. परंतु आम्हाला पक्षप्रवेश देऊन शिवसेनेच्या मुख्य नेत्यांनी आणि शिवसेनेच्या ठाणे लोकसभेच्या खासदारांनी आणि त्यामध्ये जे काही कमिटी बसली होती त्यामध्ये अंकुश बाबा कदम, जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर आणि या ठिकाणचे काही मोठे स्वतःला समजणारे नेते हे आमच्या पाठीमागे कटकारस्थान करत होते. हे आमच्या लक्षात आलं नाही. परंतु आमचा मुख्य नेते शिवसेनेचे जे होते यांच्यावर अतिशय विश्वास होता आणि त्या विश्वासाने आम्ही त्या पक्षामध्ये प्रवेश केला होता 1 वर्षापूर्वी. परंतु आम्ही एकच टर्म आणि कंडिशन होती आमची की जर गेल्या 16 वर्षामध्ये या ठिकाणी कंटिन्यूमच्या अंतर्गत काम महानगरपालिकेच्या माध्यमातून, नगर विकास खात्याच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी बंद होती, ती जर कामं आपण साहेब चालू केली तर आम्ही पक्ष प्रवेश करायला इच्छुक आहोत. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की ठीक आहे, मी तुमचं हे काम कंटिन्यूमच्या अंतर्गत, जे तुमचा टास्क आहे की कंटिन्यूमच्या अंतर्गत कामं झाली पाहिजे. कारण या ठिकाणी राहणारे गोरगरीब लोक आहेत, लो इन्कम ग्रुपचे लोक आहेत, माथाडी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आणि या ठिकाणी शिवरेज लाईन सारख्या कंटेनमेंट अंतर्गत कामाचं स्वतःच्या खिशामधून त्यांना खर्च करणे शक्य नाही. आणि फक्त ह्या एकाच अटी शर्तीवर आम्ही त्या पक्षामध्ये प्रवेश केला होता. परंतु आम्हाला पक्षामध्ये प्रवेश देऊन आमच्याशी त्यांनी संपूर्णपणे चुकीची माहिती मिळवून घेतली. आमच्या मागून जे काही लोक काम करत होते चुकीचं, आणि आम्हाला पक्ष प्रवेश करून घेतल्यानंतर सुद्धा आमची या ठिकाणी प्रवेशा तिकीट दिलं नाही आणि आमची फसवणूक केली. आणि म्हणून या ठिकाणी मी सर्व
जे जे लोक पक्षामध्ये प्रवेश कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश घेत असतील, मी त्यांना विनंती करतो, आवाहन करतो की अशा खोटारड्या लोकांच्या विश्वासावर आपण कोणत्याही पक्षात प्रवेश करू नये. आमची झालेली चूक शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे, या ठिकाणचे जिल्हा प्रमुख आमचे प्रवीण म्हात्रे साहेब, या ठिकाणच्या जिल्हा संघटक रंजनाताई शिंत्रे, ह्या लोकांनी आमच्यासाठी शेवटच्या क्षणाला जवळजवळ मला वाटते साहेब 2 वाजता आम्हाला त्यांनी फोन केला की बाबा तुम्हाला तिकीट मिळालं की नाही मिळालं, एबी फॉर्म मिळाला की नाही मिळाला. आम्ही त्यांना सांगितलं की अजून आम्हाला काही तसा मेसेज नाही, कारण तोपर्यंत सुद्धा आमचे खासदार जे खूप मोठे नेते आहेत, या ठिकाणचे जे कमिटीचे जे मुख्य बॉस समजत होते अंकुश कदम आणि जिल्हा प्रमुख यांनी सुद्धा आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत झुलवत ठेवलं आणि शेवटच्या क्षणाला आमचं तिकीट कापल्याबद्दलही वाईट नाही, परंतु कोणीही यानंतर तुला तिकीट नाही किंवा मिळालं नाही किंवा अशी कुठल्या प्रकारची विचारणा केली नाही किंवा असंही विचारलं नाही की ठीक आहे हरकत नाही, यावेळेला तुम्हाला नाही मिळालं तरी हरकत नाही, पुढच्या वेळेला आपण त्याचा विचार करू. परंतु आमच्या कोणत्याही मनाचा विचाराचा त्यांना काही पडलेलं नव्हतं. परंतु धनधानग्या लोकांना त्यांनी विश्वासात घेऊन त्या ठिकाणी धनधानग्या लोकांना ज्यांच्याकडे पैशाचा पाऊस आहे, त्यांच्याकडे पैसा भरपूर रगड पडलेला आहे, अशा लोकांना त्यांच्या कुटुंबातील 4च्या 4 सदस्यांना या ठिकाणी तिकीट देऊन स्टँडिंग असलेली सीट या ठिकाणी स्थानिक नगरसेविका मेघाली राऊत यांनी खूप कामं केलेली आहेत. आणि मला सांगायला आनंद वाटतो की या ठिकाणी आपल्या या प्रभागामध्ये आता ज्या मंडळीने कुटुंबाच्या सर्व सदस्यांनी तिकीटं घेतली, ती मंडळी आज आमची या ठिकाणी गोरगरीब जनतेची भूलथापा देऊन त्यांना आमिष देऊन फसवणूक करत आहेत, आमच्याबद्दल उलटा सुलटा प्रचार करत आहेत. मी त्यांना आवाहन करतो की या ठिकाणी स्थानिक नगरसेविका मेघाली राऊत, ज्यांना ह्या लोकांनी गोरगरीब लोकांनी माथाडी वर्ग लो इन्कम ग्रुपच्या लोकांनी या ठिकाणी निवडून दिलं होतं, हा त्यांचा अहवाल आहे. गेल्या 5 वर्षात त्यांचा जो कार्यकाल आहे त्याच्यामध्ये जे कामं केलेली आहेत, ही कामं याच्यामध्ये केलेला उहापोहा आहे. या कामामध्ये जर काही चुकीचं असेल, या ठिकाणी काही चुकीची माहिती दिलेली असेल तर त्यांनी आमचे कान जरूर उपटावे. या ठिकाणी मी आपणा सर्व नागरिकांना सांगू इच्छितो, या ठिकाणी मेघाली राऊतच्या माध्यमातून जी कामं झाली ती कामं खरोखर लोकांना वाखाणण्याजोगी आहेत. कारण महानगरपालिकेच्या माध्यमातून कंडोनिमच्या अंतर्गत हा जो भाग आहे, आमच्या या वार्डाची भौगोलिक परिस्थिती अशी होती की 1331 घरं होती जी 40 टाईप आहेत, ज्याच्यामध्ये माथाडी वर्ग राहतो, लो इन्कम ग्रुपचे लोक राहतात आणि आमच्या या वार्डमध्ये 60 रो हाऊस आणि 40 बिल्डिंग अशा प्रकारचा या ठिकाणी आमची भौगोलिक परिस्थिती असल्यामुळे कंडोनिमचा जो भाग आहे तो 80% भाग होता. या 80% भागामध्ये सरकारच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी कामच बंद होती. मी असं आवाहन करतो, आज जे भूलथापा लोकांना आमच्या गोरगरीब जनतेला देतात की त्यांनी सांगावं की ठीक आहे मेघाली राऊतनं जर कामं केली नाहीत, पण बाकीच्या ज्या कंडोनिम अंतर्गत जे प्रभाग आहेत त्याच्यामध्ये जर कामं झालेली असतील तर मात्र मी नक्की चुकीच्या मेघाली राऊतने या ठिकाणी चुकीचं काम केलं. परंतु फक्त आणि फक्त लबाड्या करून मतं मिळवण्याचा हा जो त्यांचा अट्टास आहे, मी स्थानिक नागरिकांना मतदारांना आवाहन करतो की ह्या ठिकाणी कंडोनिमच्या अंतर्गत शिवसेनेचे मुख्य नेते यांनी जे 2 महिन्यामध्ये आम्हाला कंडोनिमच्या अंतर्गत जो प्रस्ताव त्यांनी पास करून दिला नगर विकास खात्याच्या माध्यमातून, आणि तुम्हाला मी नागरिकांनो हात जोडून सांगतो की कंडोनिमच्या अंतर्गत जे नगरसेवक होते नव्या मुंबईमध्ये, ह्यांनी कंडोनिमचा फॉलोअप केला, परंतु काही लबाड माणसं या ठिकाणी लोकांना भूलथापा देतात की कंडोनिमचं काम मी पास केलं, आणि म्हणून कंडोनिमचे जसे पास झालेले कामं त्याच क्षणाला नगरसेविका मेघाली राऊत यांच्या माध्यमातून महानगरपालिकाकडे प्रस्ताव गेला. सर्व कंडोनिमचे त्या ठिकाणी त्यांचे लेटर हेडवर रायटिंग मध्ये मेघाली राऊत यांना पत्र दिले की आमचं कंडोनिमच्या अंतर्गतचे कामं व्हायला पाहिजे, त्याचे पुरावे आपण सर्वांना सादर करू शकतो. आणि असोसिएशनच्या सर्व अध्यक्षांना सुद्धा माहित आहे की नगरसेविका मेघाली राऊत यांनी कंडोनिमच्या अंतर्गत जे असोसिएशन आहेत त्या सर्व असोसिएशनवाल्यांनी लिहून दिलं की आमच्या कंडोनिमच्या अंतर्गत काम व्हायला पाहिजे. आणि हा सर्व लेखाजोखा घेऊन आम्ही शिवसेनेचे मुख्य नेते यांच्याकडे गेलो. परंतु आज
आमच्या गोरगरीब जनता आणि ह्या मतदारांना बोलथापा, काही कोल्हे, काही लांडगे ह्या ठिकाणी घेऊन फिरतात आणि त्यांना सांगतात हे काम मी केलं. ह्यानी कुठलंही काम केलेलं नाही बंधूंनो. कारण कंडोनिमच्या अंतर्गत जे नगरसेवक होते त्यांनी मात्र याचा पाठपुरावा केला. ह्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी पाठपुरावा केला मी त्यांचं खरंच मनापासून आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की 5 वर्षामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून रस्त्याचे डांबरीकरण होत असते आणि 5 वर्ष मला वाटते 2020 साली या ठिकाणी रोडचं काम झालेलं आहे. आणि आता सुद्धा महानगरपालिकेच्या 31 मार्चच्या आधी आपल्या वार्डात काय काय कामं करायचे आहेत त्याची तरतूद करावी लागते. मला वाटतं हे 4-4, 5-5 टर्म झालेले नगरसेवक विसरलेले आहेत. त्यांना माहित आहे की महानगरपालिकेच्या माध्यमातून तुमच्या पुढील आर्थिक वर्षामध्ये बजेटमध्ये त्याची तरतूद करावी लागते की 31 मार्चच्या आधी तुम्हाला तसं लिहून द्यावं लागते की तुमच्या प्रभागामध्ये पुढच्या वेळेला काय काय कामं करायची आहेत आणि त्याची आपल्याला त्यांच्याकडे लेखी द्यावं लागते. त्याच्यामध्ये रोडचे कामं आहेत, त्याच्यामध्ये पाण्याची पाईपलाईन, रोडचे कामं सुद्धा मंजूर झाली, पाण्याची पाईपलाईन मंजूर झाली, यामध्ये सिवरेज लाईनचे कामं मंजूर झाले. परंतु तुम्हाला सांगतो नागरिकांनो, जे लोक तुम्हाला आज भूलथापा देतात ह्यांनी मात्र ह्या फाईल कशा लांबतील आणि आचारसंहिता लागायच्या आधी ह्या ठिकाणी हे कामं कसे होणार नाहीत ह्याचा मात्र त्यांनी संपूर्ण प्रयत्न केला. अशा खोटारड्या लोकांना आपण ह्या ठिकाणी जर पुन्हा निवडून दिलं, अनेक ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की या प्रभागामध्ये ज्या ज्या वेळेला आम्ही कामं मंजूर करायला टाकायचो त्या प्रत्येक कामाचं एक फाईल आम्ही 3 वेळ बनवायचो. महानगरपालिकेच्या माध्यमातून ह्या ठिकाणी फाईल कधी गहाळ होत नसते, परंतु आमच्या फाईल लपवल्या जायच्या. एका कामाच्या आम्ही 2 वेळ 3 वेळ फाईल बनवायचो. आज आम्ही शाळेचं काम केलं नगरसेविका मेघाली राऊत यांच्या माध्यमातून, दुसऱ्या माळ्याचं वाढीव बांधकाम, त्याच्या 2 वेळ फाईल गायब झाल्या. या ठिकाणी पादचारी पूल जो कोपरखेड्यातून घनसोलीतून कोपरखेडे येण्यासाठी नागरिकांच्या आग्रहास्तव त्या ठिकाणी तत्कालीन आयुक्त माननीय तुकाराम मुंडे साहेब जे कधी असं बघत होते की जर नागरिकांच्या हिताचं काम असेल तरच ते काम केलं जाईल, अशा आयुक्तांनी त्यावेळेला 15 मिनिटांमध्ये त्यावेळेला तत्काल मंजुरी दिली. आणि ती मंजुरी अशी दिली नाही तर मी त्यांना जेव्हा सांगितले की साहेब या ठिकाणावरून 6 ते 7 हजार लोक अपडाऊन करतात, या ठिकाणी असलेली आमची महानगरपालिकेची शाळा आहे, ते राहणारे विद्यार्थी घनसोलीमध्ये आहेत आणि घनसोलीतून त्यांना जावं लागते, आई वडिलांना घेऊन यावं लागते. एक वेळ आई सोबत मुलाला यायचं, परत आईने रिकामं जायचं, परत आईने त्याला घ्यायचं यायचं, परत मुलाला घेऊन जायचं, म्हणजे एका मुलाच्या मागे 6 चक्रा माराव्या लागतात त्या पालकांना. आणि म्हणून MIDC मध्ये काम करणारे लोक, मुंबईला काम करणारे लोक जे घनसोली बस स्टॉपवर उतरायचे ते कोपरखेड्यामध्ये राहायला असायचे. MIDC कल्याण डोंबिवलीकडून येणारी जी लोक होती ती लोक कोपरखेडा बस स्टॉपला उतरायची, ते घनसोलीत राहायला असायचे. आणि म्हणून मी त्यांना जो आकडा दिला होता आम्ही की 6 ते 7 हजार लोक डेली अपडाऊन करतात, त्यावेळेला त्यांनी सुद्धा पहिले थोडस त्यावर दुर्लक्ष केलं की मी तिथे सिग्नल लावतो, तिथे त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकतो, परंतु त्या गोष्टी शक्य नाहीत हे ज्या वेळेला त्यांना समजलं त्यांनी आपला स्वतःचा एक अधिकारी त्या ठिकाणी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत खरंच हे नगरसेवक जे आपल्याला ही मागणी करतात पादचारी पुलाची ही खरंच लोकांच्या हिताची आहे की नाही हे बघण्यासाठी त्यावेळेला त्यांना 6340 लोकांचा पुरावा त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या त्यांच्या अधिकाऱ्याने दिला. त्यावेळी दुसऱ्या दिवशी नगरसेविका मेघाली राऊत त्यांनी बोलवलं आणि सांगितलं की तुमचं काम खरोखर ज्युनियन आहे. आणि त्याही कामाची 2 वेळ फाईल बनवायचं काम पडलं आणि ते काम मंजूर झाल्यानंतर सुद्धा, टेंडर झाल्यानंतर सुद्धा बाजूच्या सोसायट्यांना बोलवून, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून ते काम आजपर्यंत रोखून ठेवण्याचा अट्टहास ह्या माणसांनी केला, जे आज तुमच्या पुढे मतदान रूपी आपले जे बहुमूल्य मत आहे ते मागण्यासाठी येतात आणि फक्त खोटारड्या गोष्टी करून आपलं मत घेण्याचा प्रयत्न करतात. बंधून अशा खोटारड्या लोकांसमोर आपण मत देऊ नये. अशा लोकांना आपण जे 12 वर्ष या ठिकाणापासून बाजूला ठेवलं होतं ह्यांना परत या ठिकाणी जर आले तर या ठिकाणी आम्ही 91-95 ची जी परिस्थिती बघितली ती परिस्थिती उद्भवायला वेळ लागणार नाही. आणि प्रत्येक कामाची फाईल या ठिकाणी मी सर्व नागरिकांना सांगू इच्छितो
की प्रत्येक कामाची फाईल 2-2 वेळ 3-3 वेळ बनवलेली आहे. म्हणून एका कामाची फाईल 1 वेळ 2 वेळ जास्तीत जास्त एखाद्या वेळेस जर कुठे मिस झाली एखाद्या कामाची, पण प्रत्येक कामाचीच आमच्या वार्डातली जर 2-2 वेळ 3-3 वेळ फाईल बनत असेल तर त्या ठिकाणी ह्या व्यक्तीने आम्हाला किती मनस्ताप दिलेला आहे हे आपल्याला मला खास करून सांगायसाठी या ठिकाणी मी आज उपस्थित आहे. म्हणून अशा लबाड लोकांना आपण जर मतं दिली तर ह्या ठिकाणी जे आज तुम्हाला सांगतात की आम्हाला रस्त्यानं चालता येत नाही, परंतु रोड मंजूर झालेलं जे काम आहे त्याचं टेंडर होण्यासाठी ते टेंडर लेट कसं होईल ह्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केलाय. आणि म्हणून अशा लोकांना जर तुम्ही परत या ठिकाणी निवडून दिलं तर, आणि निवडून म्हणजे कोण येते, मला सून पाहिजे, मला माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य पाहिजे, माझ्या पुतण्या पाहिजे, सगळ्या गोष्टी ह्या पाहिजेत त्यांना. पण कार्यकर्ता हा तुच्छ त्यांच्या समोर. कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर सर्व निवडणुका लढतो. आमदार असो, खासदार असो, महानगरपालिकेच्या माध्यमातून कार्यकर्ता जर जागृत असेल तर कुठल्याही प्रकारचा नेता हा निवडून येऊ शकत नाही. परंतु या ठिकाणी कार्यकर्त्याची मुलगी असं म्हणून आम्हाला हिणवलं जातं. अरे त्याच कार्यकर्त्यांनी जर 95 साली आपल्याला निवडून आणलं नसतं तर आज तुम्ही नगरसेवक नसते. ह्याचं सुद्धा मी उदाहरण खासदार साहेबांना दिलेलं आहे. परंतु त्यांनी मला सांगितलं की ह्यांनी तुम्हाला मागच्या वेळेला निवडून आणलं. मी त्यांना एकच सांगितलं की सर, त्यांनी ह्या ठिकाणी आमच्या वार्डमध्ये आमच्या 40 सिस्टीममध्ये 2 लोकांना तिकीट द्यायला लावली होती असं ते बोलतात. परंतु आमची जी काम करण्याची पद्धत होती, गेल्या 10 ते 12 वर्षापासून या ठिकाणी मी विभाग प्रमुख म्हणून काम केलेलं आहे. विभाग प्रमुख म्हणून काम केलं, त्याच्यानंतर मी उपशहर प्रमुख म्हणून या ठिकाणी काम करतो. आणि आमचा प्रभाग जर तुम्ही फक्त उभे राहिले म्हणून जर निवडून आला असेल तर बाजूच्या प्रभागामध्ये जो मागच्या वेळेला नगरसेवक होते त्यांना सुद्धा तिकीट देऊ दिलं नाही यांनी. आणि ह्यांच्या ते कार्यकर्ता त्यांच्या मनामध्ये जो कार्यकर्त्याचा पिंड आहे, जो कार्यकर्त्याबद्दल समज आहे, त्या कार्यकर्त्यांच्या आईला त्या ठिकाणी तिकीट दिलं. मग ती सीट का नाही आली? तुम्ही उभं राहिल्यानंतर जर सीट निवडून येत असतील तर मग ती सीट निवडून का नाही आली? तर ही सीट आमच्या सोबत जे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांच्या जोरावर, त्यांच्या बळावर, त्यांच्या ताकदीवर या ठिकाणी मेघाली मधुकर राऊत ह्या नगरसेविका झाल्या आहेत. हे मला सर्व जनतेला आज सांगायचं. हे होते समाजसेवक मधुकर राऊत. त्यांनी आपली खंत व्यक्त केलेली आहे कशा पद्धतीनं त्यांच्यावरती अन्याय झाला. मेघाली राऊत यांनी गेल्या 10 वर्षापूर्वी नगरसेवक असताना 5 वर्ष आणि त्यानंतरही मोठ्या प्रमाणात नागरिक विकास कामं केलेली आहेत. ह्या माध्यमातून त्यांनी आपली खंत व्यक्त केली. स्टँडिंग नगरसेवक असताना सुद्धा पक्षाने तिकीट नाकारलेलं आहे आणि त्यांनी नाव न घेता शिवराम पाटील यांच्यावरती थेट निशाणा साधलेला आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, आपण येणाऱ्या काळामध्ये कुठल्या विषयावरती निवडणूक लढवणार आहात आपल्या मेघाली राऊतच्या? तर म्हणजे मला येथील स्थानिक नागरिकांना सांगायला आनंद वाटतो की बंधूंनो, जी आपल्या पाठीमागे चाळीमध्ये ज्या पाठीमागे ज्या पाईपलाईन होत्या पिण्याच्या पाण्याच्या, त्या सर्वच नागरिकांनी या ठिकाणी दाबलेल्या आहेत. आणि म्हणून शिवरेज लाईन कधी जर चॉकअप झाली तर एअर क्रॅक एवढं जरी त्याच्यामध्ये जागा असली तर त्यामधून घाण पाणी आपल्याला पिण्याला मिळायचं. आणि अनेक नागरिकांच्या तक्रारीवरून अनेक वेळाला हे काम आपण पूर्ण करून दिले. परंतु वेळोवेळी आपण नागरिकांना सांगून सुद्धा काही वेळ नागरिकांच्या लक्षात येत नव्हतं की आपण काय करतो. आणि म्हणून या ठिकाणी सर्व सेक्टर 2 आणि सेक्टर 3 मध्ये आपण या ठिकाणी नवीन पाण्याच्या पिण्याच्या पाईपलाईन टाकून घेण्याचं काम, ते टेंडर सुद्धा झालेलं आहे. आता फक्त वर्क ऑर्डर मिळायची बाकी आहे. येणाऱ्या काळामध्ये हे काम, इलेक्शन आपली ही निवडणूक झाल्या चालू होईल. त्याचप्रमाणे जे रोडचं काम आहे डांबरीकरणाचं, आतील सर्व रस्ते, रो हाऊस मधील किंवा चाळीमधील जे छोटे रस्ते आहेत त्याचं काम डांबरीकरणाचं सुद्धा टेंडर स्टेजवर आहे. त्यानंतर आमच्या सेक्टरमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची जी शाळा आहे त्याच्या समोरचा जो 18 मीटरचा रोड आहे, जो पूर्वी 15 मीटरचा होता, आता नवीन टाउन प्लॅनिंग मध्ये जो रोड आहे तो 18 मीटरचा झालेला आहे. आणि 18 मीटरचा झाल्यामुळे त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरणाचं काम आपण त्या रोडचं मंजूर करून घेतलेलं आहे.
IIT मधून त्याची परवानगी घेऊन, कारण छोटे रोड कॉन्क्रिटीकरण करता येत नाहीत अशा प्रकारचं महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला सांगितलं जायचं. तर ते IITचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही तुमचं काम करून देऊ. IITचा रिपोर्ट सुद्धा आला आणि IITचा रिपोर्ट आल्यानंतर ते काम टेंडर स्टेजवर आहे. अशा प्रकारचे आणि कंडिशनच्या अंतर्गत जे काम आहे, जे काम या ठिकाणी आपले मंजूर झालेली आहे, सर्व असोसिएशनच्या लेटर हेडवर सर्व असोसिएशनने या ठिकाणी लिहून दिलेलं आहे. 10 महिन्यापूर्वी 12 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. सर्व असोसिएशनचे आपण लेटर घेतले, ते सर्व लेटर आज आपल्याकडे पुराव्यासहित हजर आहेत. त्यांचे एक कॉपी महानगरपालिकेला आपण जोडलेली आहे. त्या सर्व असोसिएशनच्या या ठिकाणी लवकरात लवकर कंडिशनच्या अंतर्गत जे मलनिस्सार वाहिनी आहे हे टाकण्याचं काम या ठिकाणी ताबडतोब चालू होणार आहे. परंतु काही लोकांच्या खोडसाळपणे हे काम लांबल्या गेलं नाही. तर खरं म्हणजे या ठिकाणी मी आपल्याला सांगतो बंधूंनो की हे महानगरपालिके निवडणुकी आचारसंहिता लागायच्या आधीच याचे टेंडर झाले असते, परंतु ह्या अट्टहास केला काही लोकांनी की हे काम महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आपल्याला करायला मिळेल, हे काम त्यांना करायला मिळेल. परंतु मी आपल्याला विनम्रपणे सांगू इच्छितो, अशा लबाड लोकांच्या नादी लागून आपलं बहुमोल मत जर चुकीच्या ठिकाणी पडलं तर मात्र आपल्याला पस्तावायची वेळ येईल. 24 तास 12 महिने आम्ही तुमच्यासाठी कामं केलेली आहेत. कोरोना काळामध्ये मला सर्व लोकांना सांगायचं आहे की कोरोना काळामध्ये तुमची कोणी साधी विचारपूस केली का? ह्या ठिकाणी शिवसेनेचे सर्व मी आणि सर्व पदाधिकारी आम्ही ह्या ठिकाणी कंडोनी मंतकर फिरायचो. कोणाला गोळ्या लागायच्या, कोणाला औषध लागायची, कोणाला व्हेंटिलेटर लागायचं, कोणाला ऑक्सिजन लागायचं, ह्या गोष्टी, कोणाला ॲम्ब्युलन्स लागायच्या, ह्या सर्व गोष्टी आम्ही या ठिकाणावरून ज्यांचा फोन आला त्याला तत्काळ सुख सोयी उपलब्ध करून द्यायचो. कधी ह्या लोकांनी जे आज तुम्हाला मतं मागायला येत आहेत बंधूंनो, ह्या लोकांनी कधी तुमच्यासाठी कधी कोणाला फोन केला का? तुमची साधी विचारपूस कधी केली का? हा पूर्णपणे तुम्ही लक्षात घ्या. आणि या ठिकाणी परत एकदा आपल्यासाठी 24/7 काम करणारी जी लोक आहेत ह्यांना निवडून द्या. आज फक्त निवडणूक आहेत म्हणून हे लोक आपल्याकडे आज मतं मागायला आलेले आहेत. हे भान तुम्ही ठेवून मतदान, आपलं जे बहुमोल मतदान आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो हक्क दिलेला आहे की आपलं हे मत कोणाला द्यायचं आपण ठरवा. आणि मी आपल्याला हात जोडून नम्र विनंती करतो की चुकीच्या ठिकाणी जर आपलं मत गेलं तर ह्या ठिकाणी त्याचे दुष्परिणाम आपल्याला पुढील अनेक वर्ष काय पिढ्या भोगावे लागतील, हे मी आज तुम्हाला सांगतो. मधुकर राऊत यांनी आपली खंत व्यक्त करत असताना घराणेशाही यांच्या घरातीलच उमेदवार उभे केल्यामुळे ते नाराज झालेले आहेत. नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल? नागरिकांना एकच आवाहन करतो मी की गेली 30 ते 35 वर्ष ह्या माणसाची मी लहान भावाप्रमाणे, एक सावलीप्रमाणे ह्या माणसावर मी प्रेम केलं. परंतु कार्यकर्ता हा खरंच कार्यकर्ता असतो आणि कुटुंब हे कुटुंब असते. आणि म्हणून स्वतःच्या कुटुंबासाठी ह्या मंडळींनी आज या ठिकाणी आपल्या सच्च्या कार्यकर्त्याची आज हत्या केलेली आहे. मी या ठिकाणी सर्व नागरिकांना सांगतो, मी आपल्याला बंधूंनो सांगतो की कुटुंब आजच्या परिस्थितीमध्ये हे कौटुंबिक राजकीय घराणेशाही संपवण्यासाठी आपण सर्वांनी आज तयार असलं पाहिजे. आज मला सांगा, तुम्ही आपल्या दारामध्ये काम करणारा माणूस हवा आपल्याला, CCTVच्या माध्यमातून आपल्याकडे नजर ठेवून असणारा माणूस हवा की आपल्याला जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा आपल्या दारात सेवकासारखा, सेवक असल्यासारखा माणूस तुमच्या दारात उभा हवा. ह्या गोष्टीचं आपण सर्वांनी भान ठेवावं आणि आपलं अमूल्य बहुमत या ठिकाणी आपण या ठिकाणच्या ज्या मागच्या वेळेला आपण निवडून दिलेल्या मेघाली राऊत यांना आपण त्यांच्या पाठीमागे आपले मतदान रूपी आशीर्वाद त्यांना द्यावे. अशा ठिकाणी या ठिकाणी मी सर्व नागरिकांना, मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की खोट्या नाट्या लोकांसमोर आपण या ठिकाणी झुकू नका. मी परत एक वेळ सांगतो सर्व नागरिकांना की या गेल्या 10 वर्षामध्ये आपण या ठिकाणी 3,500 मतदान नोंदणी केलेली आहे आणि आपण आज 3,500 लोकांना या ठिकाणी मतदानाचा अधिकार मिळवून दिलेला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की जर आम्ही कामं केलेली असतील तर त्याचं श्रेय मात्र आम्हाला मिळालं पाहिजे. आज आपलं जर
मतदानच नसतं तर ह्या लोकांनी आपल्याला कधीही बोलवलं नसतं. कारण ह्यांची पॉलिसी आहे की चौथा होईपर्यंत खायचं आणि चौथा झाल्यावर थुंकायचं. अशा प्रकारची ह्यांची मनस्थिती आहे आणि ह्या मनस्थितीला छेद देण्यासाठी, या घराणेशाहीला छेद देण्यासाठी आपण सर्वांनी जागृत राहा. ह्यानंतर ह्या प्रभागामध्ये कधी तुमच्यामध्ये काम करणारा माणूस निवडून येणार नाही, हे आपण लक्षात घेऊन आपल्या या स्थानिक नगरसेविका मेघाली राऊत यांनी जे जे कामं केली आहे तिच्या मागे आपलं मतदान रूपी आशीर्वाद द्यावेत, असं या ठिकाणी मी आपल्याला विनम्र आवाहन करतो, विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच आपल्यासमोर समाजसेवक मधुकर राऊत यांनी आपली खंत व्यक्त केलेल्या कामाचा आढावा त्यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे. कशा पद्धतीनं चुकीचं काम आणि कसा अन्याय त्यांच्याबरोबर झालेला आहे. त्याचबरोबर आपण ज्या स्टँडिंग नगरसेविका होत्या त्यांना विचारूया. मॅडम, काय सांगाल, आपण गेल्या 5 वर्ष आणि त्याच्यानंतरही 5 वर्ष, असं 10 वर्षामध्ये आपण कशा पद्धतीनं काम केलं, कामाचा आढावा आपण जनतेसमोर मांडला. सर्वांना सर्वप्रथम जय महाराष्ट्र आणि या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते. जसं आपणा सर्वांनाच माहिती आहे, मी 2015 साली या प्रभागातून प्रभाग क्रमांक 38 मधून त्यावेळेला मी निवडून आली होती. माझ्या मायबाप जनतेने त्यावेळेला मला मोठ्या भरघोस मतांनी मला निवडून दिलं. माझं वय 21 वर्ष आणि 21 वर्षाच्या मुलीवर या जनतेने विश्वास दाखवून मला त्यावेळेला निवडून आणलं. त्या सर्वांचं त्यावेळेलाही आणि आजही मी त्यांचे आभार व्यक्त करते की तुम्ही त्यावेळेला एका सच्च्या कार्यकर्त्याच्या मुलीला निवडून आणलं. आज आपण बघता की या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी स्वतः इकडे येऊन त्यांच्या सर्व कुटुंबाला त्यांनी 4-4 ठिकाणी निवडणुकीसाठी उभं केलं, उमेदवार बनवलं. पण त्यातील त्यांना एकट्याला जर सोडलं तर तुम्ही बाकी 3 उमेदवार जर बघितले, जर नीट रोखून जर त्यांना बघितलं तर त्यापैकी किती उमेदवार असे आहेत जे सभागृहात तुमच्या प्रश्नांबद्दल, या प्रभागाच्या प्रश्नांबद्दल, नवी मुंबईच्या प्रश्नांबद्दल बोलू शकतात. हा सवाल माझा मायबाप जनतेला आहे. मतदान करताना तुम्ही फक्त एका व्यक्तीकडे न बघता त्या बाकी 3 उमेदवारांकडे रोख बघितलं पाहिजे की असे उमेदवार तुम्हाला या प्रभागामध्ये पाहिजेत की फक्त ठम्मपणे फक्त हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवून तुम्हाला सभागृहात फक्त चुप्पी टाकून बसलेले नगरसेवक हवेत, की रोखटोक तुमच्या आणि या नवी मुंबईच्या संपूर्ण प्रश्नांवर बोलणारे, सत्ताधाऱ्यांना सुद्धा झुकवणारे असे उमेदवार तुम्हाला नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी पाहिजेत की नाही पाहिजेत, हा सवाल मी मायबाप जनतेला करते. येत्या 15 तारखेला 15 जानेवारीला आपल्या निवडणुका आहेत. माझी सर्व मायबाप जनतेला या ठिकाणी मी आवाहन करते की ज्या ठिकाणी माझ्या वडिलांना एक कार्यकर्ता, एक तुच्छ कार्यकर्ता म्हणून वागणूक दिली गेली, की एका तुच्छ कार्यकर्त्याच्या मुलीला मी तिकीट देऊन तिला चूक केली, असे ते त्यांचे शब्द आहेत. तर मी हे या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांनाही हे सांगू इच्छिते की माझे वडील सच्चे कार्यकर्ते होते म्हणून तुम्हीही निवडून आले. आज माझ्या वडिलांची ही ताकद आहे की या प्रभागामध्ये माझे वडील, माझे सर्व पदाधिकारी, या शिवसेनेचे सर्व मायबाप जनता, महिला, सर्व पुरुष वर्ग या ठिकाणी सगळे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आणि मी ग्वाही देते की माझे सर्व मतदार बंधू भगिनी यांनी जर मला प्रचंड बहुमतांनी निवडून दिलं तर मी या पुढे असलेली सर्व कामं माझ्या मनामध्ये, माझ्या वडिलांच्या आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये या प्रभागासाठी खूप इच्छा आहेत की आम्ही खूप चांगली कामं करावी. जी कामं आता माझ्या वडिलांनी या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं की कसे ते खोड घालत होते प्रत्येक कामाच्या फाईलमध्ये, की 2-2 वेळा 3-3 वेळा आम्हाला ती फाईल बनवावी लागत होती. तर एक सच्च्या कार्यकर्त्याची मुलगीच दाखवणार की खरी कार्यकर्त्याची मुलगी काय असते. 20 वर्षाची असताना माझ्या मायबाप जनतेने मला त्यावेळेला निवडून दिलं आणि सभागृहाच्या दुसऱ्या मीटिंग पासून मी सभागृहात माझ्या प्रभागातले सर्व परिस्थिती सभागृहात महापौरांसमोर त्यावेळेला दाखवत होती, सांगत होती, बोलत होती. ज्यांचं वक्तृत्व सभागृहामध्ये चांगलं असतं त्या व्यक्तीला महापौर सुद्धा बोलताना अडवत नाही आणि असे व्यक्ती जगासमोर सिद्ध होतात.
आणि असे व्यक्ती जे सिद्ध होऊ नये, जसं माझ्यासारखी एक 21 वर्षाची मुलगी सभागृहात बोलत असताना तिला अडवण्याचा प्रयत्न, तर अशा व्यक्तींनी सभागृहात बोलू नये, आवाज चढवू नये, असे लोकांना तिथपर्यंत पोहोचू न देण्यासाठी माझ्यासाठी, माझ्या वडिलांसाठी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी या प्रभागासाठी खूप कामं केलेली आहेत. अशी कामं तिथपर्यंत जाऊन कोणी बोलूच नये यासाठी जो आटोकाट प्रयत्न केले गेलेले आहेत. माझ्या प्रभागातल्या सर्व प्रश्नांवर मी त्यावेळेला बोललेली आहे, पण माझ्यासारख्या व्यक्तींनी सभागृहात बोलूच नये, तिथे उपस्थितच राहू नये यासाठी जो अट्टहास सुरू आहे दुसऱ्या पक्षांकडून, तर तो होऊ नये म्हणून या ठिकाणी माझ्या विरोधात, माझ्या वडिलांच्या विरोधात, आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या विरोधात प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात अविचार पसरवले जात आहेत. आणि येत्या 15 तारखेला तुम्ही एका चांगल्या उमेदवाराला निवडून देसाल या प्रभागाचे प्रश्न मांडण्यासाठी, तर मी तुम्हा सर्वांना आवाहन करते की येत्या 15 तारखेला आणि तुम्ही मला भरघोस मतांनी विजयी करसाल आणि पुन्हा एकदा सभागृहात तुमचे प्रश्न मांडण्यासाठी परत पाठवसाल अशी आशा आणि अपेक्षा करते. आणि सर्व लोकांना मी आवाहन करते की नवीन लोकांकडे न बघता तुम्ही सच्च्या लोकांकडे बघा. आणि मी मेघाली मधुकर राऊत मशाल या चिन्हावर उभी आहे. सर्वांनी 15 जानेवारीला मशाल धगधगती करायची आणि निवडून आणायची ही मी सर्वांना अपेक्षा ठेवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी. धन्यवाद.